जवळच आहे आणि 2-3 गणपती बाप्पाच्या मूर्त्या बाहेर निघाल्या आहेत बघा. बाप्पाची मूर्ती आपल्या इथून सुरतला जाणार आहे, म्हणजे मुंबईहून सुरतला एवढ्या लांब एवढी मोठी बाप्पाची मूर्ती कशी काय. मित्रांनो ही गर्दी सांगून देते की आपण परेल वर्कशॉप जवळ आलो. आणि मित्रांनो आता फक्त 5 मिनिटात आपल्याला परेलचं लंबोदर बघायला भेटणार आहे. परेलचं लंबोदरचा फर्स्ट लुक बघायला भेटणार आहे. तो तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुमचा भाऊ चाललाय आज मुंबईला महाआगमनाला म्हणजे परेल वर्कशॉपला. तर चला गाईज लवकर जाऊ. खूप जास्त वेळ झाला आम्हाला, आता जवळजवळ 2 इथेच वाजायला आले. आपल्याला 2 वाजता तिथे पोहोचायचा होता. आता मी डोंबिवली स्टेशनला आहे. डोंबिवली स्टेशनवरून ट्रेनला बसू आणि पोहोचू आपण डायरेक्ट परेलला. चला मग जॉईन राहा आणि बघत राहा. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे महाआगमनाचा. तुम्ही बघा कसा एक्सपिरियन्स होतो माझा. आणि फुल रश असणार आहे, फुल पब्लिक असणार आहे आणि फुल मजा पण येणार आहे. तर चला मग जॉईन राहा, कुठेच जाऊ नका, बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. तुम्हाला आपल्या ब्लॉग मार्फत फर्स्ट लुक बघायला भेटणार आहे गणपती बाप्पाचा. मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार. तर कुठेच जाऊ नका, बघत राहा शेवटपर्यंत. ऋतिक ब्रो पण आहे माझ्या जोडीला. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो लोकेशनवर. वर्कशॉप जवळच आहे आणि 2-3 गणपती बाप्पाच्या मूर्त्या बाहेर निघाल्या आहेत बघा. मित्रांनो बघा, लेबर कॅम्पचं सुख करता किती भारी मूर्ती बघा गणपती बाप्पाची. तर मित्रांनो डोंबिवली स्टेशनवरून बसले ना तर परेल स्टेशन पर्यंत येऊन पुरा दमलेलो. पण जसा गणपती बाप्पाची मूर्ती बघली ना एकदम फ्रेश झालो, एकदम फ्रेशनेस आली. तर चला आता आपण कोणता लेबर कॅबचा सुख करता बघला. आता दुसरा गणपती बाप्पाची मूर्ती जाऊन बघू आपण. दुसरी कुठली तरी एक गणपती बाप्पाची मूर्ती वर्कशॉप मधून बाहेर निघले तर तुम्हाला दाखवतो त्याला फर्स्ट लुक. बघा अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती वर्कशॉप मधून बाहेर निघले. अचानक मित्रमंडळचे. तो मंडळ कुठूनचा आहे काय आपल्याला आयडिया नाही, पण एक नंबर मूर्ती बघा. श्रीमद भागवत गीतेचा. मित्रांनो बघा भागवत गीताची बुक घेतलेली हातात. बाप्पाची मूर्ती आपल्या इथून सुरतला जाणार आहे, म्हणजे मुंबईहून सुरतला एवढ्या लांब एवढी मोठी बाप्पाची मूर्ती कशी काय नेत असतील काय विचार करा फक्त तुम्ही. आपल्या जर छोट्या मूर्त्या आपल्याला कुठे न्यायच्या असतील तर एवढ्या करायला लागतात. एवढी मोठी मूर्ती सुरतला नेतील. आणि त्या मंडळाचं नाव आहे अचानक मित्रमंडळ सुरत. तर चांगला वाटला बघून. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मुंबईला महाआगमनाचा. जाम भारी वाटते. काय बोलू काय जास्त सुचतच नाही मला. तर मित्रांनो ही गर्दी सांगून देते की आपण परेल वर्कशॉप जवळ आलो. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आपण कलागंध वर्कशॉप जवळ आहे. मला पहिले असं वाटलं की आपण परेल वर्कशॉप जवळ आलो, तर इथं भरपूर आगमन आहेत. आज परेल वर्कशॉप, कलागंध वर्कशॉप, गणेश अंकल या तिन्ही पण वर्कशॉपला ना भरपूर आगमन आहेत. आणि एवढ्या भारी गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत ना काय बोलू तुम्हाला. आता ॲम्ब्युलन्स साठी पब्लिक रस्ता देते बघा. आणि मित्रांनो आता फक्त 5 मिनिटात आपल्याला परेलचं लंबोदर बघायला भेटणार आहे. परेलचं लंबोदरचा फर्स्ट लुक बघायला भेटणार आहे. तो कुठंच जाऊ नका, बघत राहा. आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या मार्फत गणपती बाप्पाचं दर्शन पण होणार आहे. तर चला आपण जाऊ आता पुढे. तिकडे आलाय घेऊन तिथून
सामने सामने से सो किसके ऊपर बैठ बाद में रिग्रेट करेगा एक किसके ऊपर बैठा क्या हुआ कैमरे में मत देख अपना नॉर्मली रैंडमली जाके कर ऐसा इम्पोर्टेंट टॉपिक है ना सम्राट टिकून निघणार कर काम काही टाइम है गर्दी आहे ना, तर काय सांगू तुम्हाला, शब्दच नाही, बेकार गर्दी आहे. बॅलन्सिंग नंबर 1, बॅलन्सिंग नंबर 2. गोड गणपती आणि तो बघ, तो बघितला. चला मग मित्रांनो, आम्ही चाललो घरी. एक नंबर वाटला येऊन. पहिलाच वर्ष होता गणपती आगमन आला याचा मुंबईला परळला, तर खूप भारी वाटला. येता येता गणेश संकुल वर्कशॉप मध्ये पण गेलेलो, तर तिथं पण काय खूप मोठ्या मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या.
पण तिथं फोटो व्हिडिओ अलाउड नाही, त्याच्यामुळे काढल्या नाही काहीच. फक्त छोटे छोटे गणपती बाप्पाच्या मूर्ती होत्या, त्यांच्या व्हिडिओ क्लिप टाकल्यात मध्ये, बघा तुम्ही. तर चला मग कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आपला ब्लॉग. तर आम्ही पोहोचलो स्टेशनला लोअरपर्यंत, तिथून जाऊ घरी. चला मग, बाय बाय.